हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय 12th स्टँडर्ड केमिस्ट्री लेसन नंबर 3 दॅट इज आयोनिक इक्विलिब्रिया. या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि असे कोणते टॉपिक्स आहेत जे तुम्ही स्किप करू शकता. लेट अस सी. सगळ्यात पहिल्यांदा हा जो इंट्रोडक्शनचा भाग आहे तो तुम्ही पूर्णतः स्किप करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट. याच्यामध्ये पण तुम्हाला चान्स आहे की तुम्ही स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट, वीक इलेक्ट्रोलाइट वगैरे सगळं स्किप करू शकता. नेक्स्ट आहे डिग्री ऑफ डिसोसिएशन. याचा फॉर्म्युला तुम्हाला न्यूमॅरिकलसाठी उपयोगाला आहे, त्याच्यामुळे फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे अर्हेनिस थिअरी ऑफ ॲसिड बेस, त्यासोबतच ब्रॉन्स्टेड लोव्हरी थिअरी ऑफ ॲसिड बेस आणि नेक्स्ट आहे लेविस थिअरी ऑफ ॲसिड बेस. हे तिन्ही करायचे आहेत कारण तिघांपैकी कोणतंही एक्झाममध्ये विचारलं जातं. सो हे पण पूर्ण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आयोनायझेशन ऑफ ॲसिड्स अँड बेसेस. तर याच्यामध्ये तुम्हाला हा पहिला पॅराग्राफ तुम्ही स्किप केला तरी पण चालेल. इथून सुरुवात करायची आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट्स ऑफ वीक ॲसिड्स अँड वीक बेसेस. तर तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. जेव्हा एक्झाममध्ये विचारलं जाईल तर तेव्हा हे डेरिवेशन लिहायचं आहे अप टू धिस. ठीक आहे. आफ्टर दॅट मोस्टली तुम्हाला ओस्टवालचंच येतं बट इथे काही क्वेश्चन पेपर्समध्ये तुम्हाला हे पण डेरिवेशन विचारले गेले. सो हे पण करा, जास्त नाही, 2 मार्कांसाठी येतं. नेक्स्ट आहे ओस्टवाल्ड्स डायल्युजन लॉ, किंवा याच्यामध्ये पण वीक ॲसिड आहे आणि वीक बेस आहे. ठीक आहे. सो दोघांसाठी करायचं आहे. दोघांचं डेरिवेशन अगदी सेम आहे, काही फरक नाही आहे याच्यामध्ये. फक्त थोडाफार वीक बेस आणि वीक ॲसिडमध्ये थोडासा फरक आहे, पण फॉर्म्युला पहा दोघांचाही सेमच येतो आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला सेमच डेरिवेशन करायचं आहे. फक्त इथे लिहिताना BOH इज इक्वल टू B++OH मायनस आहे आणि तेच तुम्ही जर वीक ॲसिडसाठी पाहाल तर HA इज इक्वल टू H++A मायनस आहे. बाकी याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे, बाकी सगळं डेरिवेशन सेम आहे. ठीक आहे. सो ॲज युज्युअल आपण जे क्वेश्चन्स सॉल्ड एक्झाम्पल्समध्ये असतात ते करतो कारण ते 2 मार्कांच्या बरोबरीचे असतात, त्याच्यामुळे हे क्वेश्चन तुम्हाला करायचे आहेत. सिमिलरली हे क्वेश्चन्स खूप इझी आहेत, अगदी एका फॉर्म्युल्याच्या हेल्पने सॉल्व्ह होतात. सो हे प्रश्न नक्की करा. नेक्स्ट आहे ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर. सो ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटरमध्ये आयोनिक प्रॉडक्ट ऑफ वॉटर म्हणजे काय आणि ते डिराईव्ह करायला विचारलं जातं. सो हे पूर्ण डेरिवेशन इथपर्यंत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे pH स्केल. pH स्केलमध्ये रिलेशनशिप बिटवीन pH आणि POH हे एक्झाममध्ये विचारलं जातं डिराईव्ह करण्यासाठी. हे तुम्ही स्किप करू शकता, तुम्हाला माहिती पण असेल, त्याच्यामुळे करायची गरज नाही आहे. हे सगळे न्यूमॅरिकल्स प्लीज सॉल्व न्यूमॅरिकल्स सोडवा. अनसॉल्व नाही सोडवलं तरी पण चालेल, पण जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ते नक्की सॉल्व करा कारण हे सगळे एक्झाम्पल्स खूप महत्त्वाचे आहे. हे 3 मार्कांसाठी वगैरे येऊ शकतं. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ सॉल्ट्स. टाइप्स ऑफ सॉल्ट्समध्ये तुम्हाला टाइप्स आणि त्याचं एक्झाम्पल कोणतेही 2 एक्झाम्पल लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे कॉन्सेप्ट ऑफ हायड्रोलायसिस. डेफिनेशन लक्षात ठेवायची, डेफिनेशन विचारली जाऊ शकते, बाकी स्किप करू शकता. नेक्स्ट आहे सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ॲसिड्स अँड स्ट्रॉंग बेस. हे तुम्ही स्किप करू शकता, पूर्ण हवं असेल तर पूर्ण स्किप करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, हे फक्त लक्षात ठेवा, हे तुम्हाला कंडिशन्स विचारल्या जाऊ शकतात. सो ओनली कंडिशन्स. बाकी जर तुम्हाला स्किप करायचं असेल तर पूर्ण पान स्किप करू शकता. बफर सोल्युशन मात्र तुम्हाला करायचं आहे, उरलेलं स्किप केलं तरी पण चालेल. बफर सोल्युशन तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जातं टाइप्स ऑफ बफर सोल्युशनमध्ये. सो तुम्हाला दोन्ही पण टाइप्स करायचे आहेत. ठीक आहे. बेसिक बफर सोल्युशन आणि ॲसिडिक बफर सोल्युशन. बफर ॲक्शन स्किप केलं तरी पण चालेल, पण बफर प्रॉपर्टीज मात्र करायच्या आहेत, प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन. सो व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन अँड प्रॉपर्टीज ऑफ बफर सोल्युशन असा 3 मार्कांचा किंवा 2 मार्कांचा प्रश्न येतो आणि त्यासोबतच टाइप्स ऑफ बफर सोल्युशन पण जर असेल एकत्र कंबाईन तर तो 4 मार्कांचा प्रश्न बनतो. सो तुम्हाला प्रॉपर्टीज, टाइप्स आणि व्हॉट इज मीन बाय बफर सोल्युशन हे 3 पॉईंट्स करायचे आहेत. ॲप्लिकेशन नाही केलं तरी पण चालेल, इतकं महत्त्वाचं नाही आहे. न्यूमॅरिकल्स मात्र करायचे आहेत. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे सॉल्युबिलिटी प्रोडक्ट. याचं पण तुम्हाला डेरिवेशन करायचं आहे. एक तर सॉल्युबिलिटी प्रोडक्ट म्हणजे काय आणि आफ्टर दॅट इथपर्यंत ते म्हणजे काय नाही लिहिलं तरी पण चालेल कारण हीच त्याची ॲक्च्युअल डेफिनेशन आहे. सो हे तुम्हाला पूर्ण डिराईव्ह करायचं आहे. हे एवढं नाही लिहिलं तरी पण चालेल, डिरेक्टली डेरिवेशन स्टार्ट करू शकता थोडंसं इन्फॉर्मेशन देऊन. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट याचं अगेन डेफिनेशन करायचं आहे. फक्त मोलार सॉल्युबिलिटीचे डेफिनेशन करायची आहे आणि हे लक्षात ठेवा कसं सॉल्व करायचं. हे तुम्हाला लिहायला नाही बट सॉल्व करायला येऊ शकतं एक्झाममध्ये. जसं की फॉर एक्झाम्पल इथे एक एक्झाम्पल घेऊन करून दाखवलं आहे, तर या पद्धतीने तुम्हाला KSP फाइंड आउट करायला येऊ शकतं. हे हवं तर स्किप करू शकता. हे सगळे न्यूमॅरिकल्स करायचे आहेत. न्यूमॅरिकल्स कोणतेच स्किप करू नका कारण खूप इझी न्यूमॅरिकल्स आहेत. एकेका फॉर्म्युल्याच्या हेल्पने तुम्ही आरामात न्यूमॅरिकल सॉल्व करून 2 ते 3 मार्क स्कोर करू शकता. ठीक आहे. कॉमन आयन इफेक्टची डेफिनेशन लक्षात ठेवायची आहे, फक्त डेफिनेशन, बाकी तुम्ही स्किप केलं तरी पण चालेल. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे
हे तुम्ही स्किप करू शकता. सो आय होप तुम्हाला बरंचसं कॉन्टेंट याच्यामध्ये स्किप करता येतं आहे. आणि जे मी सांगितले ते खरंच खूप महत्त्वाचे ते नक्की करा. आणि जे स्किप करायला सांगितले ते तुम्ही हवं तर तुमच्या मनात असेल तर करू शकता, पण त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे PYQs नाही आहेत, त्याच्यामुळे मी ते स्किप करायला सांगितलेलं आहे. वेळ असेल तर नक्की एकदा वाचून काढू शकता. नेक्स्ट आहे MCQs ॲज युजुअल सगळे करायचे आहेत आणि बाकी मी सांगितलेले प्रश्न. जर वेळ असेल तर एक्स्ट्रा न्यूमॅरिकल्स जे आहे तिथे तर हे न्यूमॅरिकल्स पण करा. इथे एक्स्ट्रा न्यूमॅरिकल जे आहे तर हे पण करा, पण फक्त सॉल्ड एक्झाम्पल गेले तरी पण तुम्हाला आयडिया मिळेल. सो एक्स्ट्रा करायची गरज नाही आहे. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला या चॅप्टरमधले इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कळले असतील. आणि अशाच पद्धतीने जर तुम्हाला इतर चॅप्टर्समधले पण इम्पॉर्टंट क्वेश्चन हवे असतील आणि काय स्किप करायचं काय करायचं याची आयडिया हवी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण प्रत्येक चॅप्टरचे व्हिडिओज मी अपलोड करणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स अँड बाय बाय.